नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज सकाळी जरा लवकरच उठलो, कारण आज 2 अपॉइंटमेंट घ्यायला जायचं होतं. त्यात आज होतं जॉइंट वर्किंग सीनियर मॅनेजरसोबत. उठलो, फ्रेश होऊन कपडे घेतले इस्त्री करून. त्यात कंपनीकडून एक नवीन सॅम्पल बॉक्स आला होता. त्याचं केलं अनबॉक्सिंग. बघितलं मध्ये काय-काय आलं ते. त्यात आली होती ही नवीन डेली प्लॅनिंग डायरी. तिचं केलं उद्घाटन. आजचा प्लॅन तिच्यावर लिहून रेडी होऊन निघालो फील्डवर. खाली पार्किंगमध्ये जाताच मैना बघत होती वाट आपली. मग तिला पुसून चालू करून निघालो चहा प्यायला. चहा प्यायल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवात काय होत नाही. म्हणून गेलो चहा प्यायला. चहा पिऊन निघालो लोकेशनवरती. लोकेशनवर जाताना दिसलं हे मस्त असं सूर्योदय. लोकेशनला जाताच बघितलं तर 7 वाजताच 9 कार्ड झाले होते. कसं तरी 10वा नंबर लागला. मग 7 ते 10 तिथं वेट करून गेलो दुसरा कार्ड लावायला. तिथं कोण आलं नव्हतं त्यामुळे लागला होता पहिलाच नंबर. जसं ब्लॉगिंग चालू केलंय तसा हा भाऊ म्हणत होता, "मला कधी घेतोस तुझ्या ब्लॉगमध्ये?" त्यात आज झाली त्याची भेट. मग घेतलं त्याला शूटमध्ये. तेवढ्यात मॅनेजर आले. वर्किंग चालू करायच्या आधी आम्हाला टाकावा लागतो सेल्फी. सेल्फी टाकून कॉल घेतला करून. पहिल्याच कॉलला पी-ओ-बी आल्यामुळं मॅनेजर आणि मी झालो खुश. त्या गोष्टीवर ते म्हणाले, "चला नाश्ता करू." नाश्ता करून चहा पिऊन गेलो नेक्स्ट कॉलसाठी. कॉल करून बाहेर आलो तर वातावरण असं तापलं होतं. सूर्यदेव कुठला बदला घेतायत काय माहिती एवढा. दिवसाचे कॉल कॉल करून गेलो. एक इम्पोर्टंट कॉल करायचा होता म्हणून तिथं. आज तिथं काही जास्त पेशंट नव्हते. कॉल लवकरच चालू झाले होते. दिवसभर उन्हात फिरून जो थकवा झाला होता तो तिथं जाऊन कमी झाला. कारण तिथं चालू होती फुल एसी आणि मेन म्हणजे बसायला होती जागा. तेवढ्यात सर म्हणाले, "ब्लॉगिंग चालू किए हो तो हमें भी आपके ब्लॉग में ले लो." मग न लाजता घेतलं त्यांना पण शूटमध्ये. वर्किंग संपवून जायचं होतं स्टॉकिस्टकडं पी-ओ-बी ऑर्डर घेण्यासाठी. जाता-जाता दिसली ही पोरशे. पोरशे म्हटलं की जरा भीतीच वाटते. मग काय तिला लांबून कट मारून निघालो पुढे. बाई जॉइंट वर्किंग म्हटलं की पोरं एवढे घाबरतात की मॅनेजर जसं काय बोलेल आणि काय म्हणेल म्हणून. पण नशिबानं मला मॅनेजर एवढे भारी भेटलेत की विषयच नाही. बोलत नाहीत असं नाही, पण दुसऱ्यांसारखं उगाच प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरफेअर करत नाहीत. चूक असेल किंवा सारखं-सारखं एकच गोष्ट सांगून तीच-तीच चूक परत केल्यास कोण पण बोलणारच ना. त्यामुळं आपण आपलं काम परफेक्ट करायचं. बोलायला चान्सच द्यायचा नाही. वर्किंग संपवून निघालो स्टॉकिस्टकडे. या पुलाचा काय विषय काय माहीत. कधी पण या इथं तुम्हाला आडबाजूला कपल बसलेले दिसतीलच. असो ज्यांच्याकडे आहेत ते बसलेले असतात. नाहीतर माझ्यासारखे आहेत एवढे वर्ष पुण्यात राहून पण सिंगलच राहणारे. तरी पण लोकांना विश्वास बसतच नाही की मी सिंगल असेल म्हणून. उगाच काही जण जखमीवर मीठ चोळतात. अशा रीतीनं आलो स्टॉकिस्टकडं. आज जरा वातावरण ऊन-साळ्यासारखं झालं होतं म्हणून पाऊस यायच्या आधी स्टॉक घेऊन निघालो घरी. तर मित्रांनो असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल किंवा नसेल तरी लाईक, कमेंट करायला विसरू नका. तुम्ही नाही सपोर्ट केला तर दुसरे कसं म्हणून लवकर करून घ्या आणि हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.